घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त छानसा असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्याने कितीही कुरघोड्या करून कितीही आता जानकीच्या बाबत सुमित्राच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न केला तरी ते सगळं काही असफल ठरणार असतं. कारण जानकीच्या एका कामामुळे स्वतः सुमित्रा हात जोडून जानकीची माफी मागणार असते. ट्रेनचा अपघात झाल्याची बातमी अचानक आता गुलाबला कळालेली असते. गुलाब जेव्हा घरामध्ये येतो आणि त्याने ऋषिकेशला TV ऑन करण्यासाठी सांगितलेलं असतं तर बातम्यांवरती बेंगलोरला जाणाऱ्या ट्रेनचा अपघात झाला आहे आणि त्यामध्ये 200 लोक मृत्युमुखी पडले आहेत हे ऐकून रणदिवे हादरलेले असतात. सुमित्राला या सगळ्या गोष्टीचा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. नाना सुमित्रा दोघेही सारंगच्या काळजीमध्ये असतात, परंतु ऋषिकेश जानकी या दोघांनाही ठाम विश्वास असतो की सारंगला काहीच होऊ नाही शकणार. परंतु इथे आता ऐश्वर्याला चांगला चान्स भेटलेला असतो आणि नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतण्याचं काम ती करतेच. ऐश्वर्या डायरेक्टली जानकीवरती आरोप लावायला लागते. ती म्हणते की वहिनी हे सगळं काही घडलं आहे ना ते फक्त तुमच्यामुळे घडलं आहे. तेव्हा तिथे आता नाना सांगतात की ऐश्वर्या काही उगाच आता वाढवू नकोस विषय. तेव्हा ऐश्वर्या सांगते की सारंगला आता बेंगलोरला पाठवण्याची ट्रेनने पाठवण्याची आयडिया कुणाची होती? जानकी वहिनीची होती ना. सारंगने तुम्हाला सांगितलं होतं ना की त्यांची जायची इच्छा नाही आहे. आता प्लेनचं तिकीट मिळालं नाही म्हटल्यानंतर तुम्ही त्यांना ट्रेनने पाठवण्याची आयडिया काढली. हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे घडलं आहे जानकी वहिनी. सर्रास ऐश्वर्या सगळ्यांसमोर जानकीवरती आरोप लावून मोकळी झालेली असते. सुमित्राच्या मनात आता वेगळीच धाकधूक निर्माण झालेली असते. तिथे आता ऐश्वर्या सांगते की या 200 लोकांपैकी त्यामध्ये आपले सारंग तरी नसतील ना. आत्ता तर मात्र सुमित्राला मोठा झटकाच बसतो. तर तिथे आता जानकी तिला सांगते की गप्प बस ऐश्वर्या, असलं अभद्र काहीतरी बोलू नकोस. आपल्या सारंग भाऊजींना काही होणार नाहीये. सुमित्रा तिथे सांगते की ऐश्वर्या अगं नवरा आहे ना तुझा आणि त्याच्या बाबतीत असा विचार कशी काय करू शकते? हे सगळं बोलायला तुला लाज वाटायला हवी. तिथे ऐश्वर्या सांगते की लाज मला का वाटेल? खरं तर ना हे सगळं जानकी वहिनीमुळेच घडलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आता हे सगळं काही डावलण्याचा प्रयत्न केला तरी सारंग हे फक्त जानकी वहिनीच्या आग्रहावरून गेले होते हे तर बदलत नाही ना. नाना तिथे आता रडायला लागतात. नाना ऋषिकेशला सांगतात की ऋषिकेश अरे काहीतरी कर बाबा, आपल्या सारंगाचा जीव धोक्यात आहे. तेव्हा आता ऋषिकेश धक्क्यानेच म्हणतो की नाही नाना, आपला सारंग नक्कीच सुखरूप असणार आहे, माझा ठाम विश्वास आहे. तेव्हा सुमित्रासुद्धा आता खूप रडत असते. सगळ्यांनाच सारंगची खूप काळजी वाटायला लागते. इतक्यात सुमित्राला अचानकपणे आता चक्कर यायला लागते आणि सुमित्रा खालती पडणार. तेव्हा ऋषी आणि जानकी दोघेही तिला सावरतात. आता सगळ्यांनाच खूप काळजी वाटत असते सुमित्राची. आता या सगळ्यांमध्ये जर जास्त टेन्शन घेऊन सुमित्राला जर काही झालं तर ते काय करणार आहेत? ऐश्वर्या तरी आता गप्प बसत नाही. ती जानकीवरती आरोप हे लावतच असते. तेव्हा आता जानकी सांगते की ऐश्वर्या तू जे म्हणते आहेस ना ते खोटं ठरवून मी दाखवेनच. आता जोपर्यंत मी सारंग भाऊजींना या घरात परत घेऊन येत नाही तोपर्यंत मी या घरात पुन्हा पाऊल टाकणार नाही. आता त्या जानकीच्या निर्णयाने ऋषीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. आता जानकी निघणार इतक्यात ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि तिला सांगतो की नाही जानकी, तू एकटी नाही आहेस, मी तुझ्या सोबत आहे आणि आपल्या सारंगाला काहीच झालेलं नाही आहे. आणि आई तुला आत्ताच सांगतो, अन्नपाण्याचा त्याग अजिबात करायचा नाही आहे. जास्त काळजी तू करू नकोस. मला माहिती आहे की आता ही बातमी आपल्याला भेटली आहे त्याने आपल्या सगळ्यांच्या काळजावरती एक असा जोराचा घाव बसला आहे, परंतु सगळ्यांना सावरावं लागेल आणि मला पक्की खात्री आहे की आपला सारंग हा सुखरूपच असणार आहे. नाना तिथे आता सुमित्राला समजावतात. ते सांगतात की हे बघ सुमित्रा, अजिबात काळजी करू नकोस. अगं ऋषिकेश आणि जानकी दोघेही निघाले आहेत ना, आपल्या सारंगाला नक्कीच काहीच झालं नसणार आहे आणि देव आपल्या पाठीची आहे ना. ऋषिकेश जानकी गेल्यानंतर आता सुमित्रा एक तर सारंगाच्या काळजीमध्ये असते आणि त्यात आगीत ऐश्वर्या तेल ओतायला लागते. ती सांगते की पाहिलं नाही हे सगळं काही जानकी वहिनीमुळे घडलं आहे. तुम्हाला तर चांगलंच माहिती होतं ना की सारंग किती हळव्या मनाचे आहेत आणि किती भोळे आहेत. त्यांनी आता जानकी वहिनीचा आत्तापर्यंत एकही शब्द ओलांडला नाही आणि त्यांच्या हट्टासाठी ते निघाले होते ना बेंगलोरला. आता प्लेनचं तिकीट मिळालं नाही आहे म्हटल्यानंतर आपण सर्वांनी सांगितलं होतं ना की राहू देत म्हणून, परंतु जानकी वहिनीने त्यांना पाठवण्याचा हट्ट धरलाच. मला माहिती आहे की त्यांच्या मनात असले काही भावना नव्हती किंवा असं काहीतरी व्हावं असं त्यांना नक्कीच वाटत नसणार आहे, परंतु जे घडलं आहे ते खूप भयानक आहे. मला तर काय वाटतंय माहिती का आई,
आता जेव्हापासून जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा या दोघांनाही सारंग हा त्यांचा सावत्र भाऊ आहे हे कळलं आहे ना, तेव्हापासून ते दोघे आता त्यांच्याशी दुजाभाव करत आहेत. त्यांच्या भोळेपणाचा फक्त फायदा उचलत आहेत. तेव्हा आता सुमित्रा वेड्यासारखा विचार करायला लागते की आता ऋषिकेश जानकी यांचा स्वभाव कसा आहे हे माहिती असून सुद्धा सुमित्रा मूर्खपणा ही करतेच. आणि तिथे ऐश्वर्या सांगते की मलाही कदाचित असंच वाटायला लागलं आहे. तेव्हा आता नाना सुमित्रावरती चिडतात आणि नाना सांगतात की सुमित्रा, अगं एका क्षणात तू अशी बदलशील असं कधीच वाटलं नव्हतं. तुला आता ऋषिकेशला सगळं काही सत्य समजलं आहे म्हटल्यानंतर तू लगेचच आता त्याला पोरकं करून टाकतेस का? परंतु तुझा जरी त्याच्यावरती विश्वास नसला तरी माझा ठाम विश्वास आहे की ऋषिकेश जानकी आपल्या सारंगला काहीच नाही होऊ देणार आहेत. तिथे ऐश्वर्या आता काही बोलायला जाणार इतक्यात आता नाना सांगतात की हे बघ ऐश्वर्या, मी आता खूप गप्प आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की मी कोणावरती चिडू शकत नाही किंवा कितीही आणि कोणीही आता ऋषिकेश जानकीवरती लावलेले आरोप सहन करू शकतो. जर आता तू सुमित्राच्या मनात वाईट विचार जर त्यांच्याबाबत भरवत असली आणि जानकीवरती जर आता घाणेरडे आरोप करत असली तर ही गोष्ट मी खपवून घेणार नाही. नानाने चांगलीच ऐश्वर्याचे खरडपट्टी काढून तोंडाची बोलतीच बंद केलेली असते. तर इकडे नियतीने अखेर आता अजब खेळ खेळलेला असतो. सारंगचा जीव हा वाचलेला असतो. सारंगला डोक्याला मात्र जबरदस्त मार लागलेला असतो. सारंग एका वेगळ्याच ठिकाणी पडलेला असतो. तर तोपर्यंत जानकी ऋषिकेश आता तिथे पोहोचतात आणि पहिल्यांदा आता जानकी विचार करते ते म्हणजे आधी जर सारंगला शोधायचं असेल तर इतक्या सगळ्या भीडमध्ये इतक्या सगळ्या गर्दीमध्ये ते शोधू शकत नाहीत. परंतु जर आधी त्यांनी सगळ्या काही याद्या चेक केल्या तर त्यांना सारंग नक्की कुठे आहे हे समजू शकतं. दोघेजण आता मृतांची यादी चेक करतात की ज्यामध्ये आता 200 जणांचा मृत्यू झालेला असतो. परंतु त्या यादीमध्ये सारंगचं नावच नसतं. तेव्हा दोघांच्याही काळजी मिटलेली असते. परंतु सारंगला त्यांना आता शोध घ्यायचाच असतो. शोध घेत असताना अचानकपणे आता ऋषिकेशला सारंग हा एका ठिकाणी पडलेला दिसतो. ऋषी पटकन आता जातो आणि सारंगाच्या तोंडावरती पाणी मारून त्याला शुद्धीवरती घेऊन येतो आणि तो सारंगला विचारतो की सारंग, तू ठीक आहेस ना? तुला काही तर झालं तर नाहीये ना? ऋषीची काळजी पाहून आता सारंग सांगतो की दादा मी ठीक आहे, परंतु माझ्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे. सारंगला आपल्या डोळ्यासमोर पाहून आता ऋषी खूप हळवा झालेला असतो आणि सारंगला आपल्या छोट्याशा लहान भावाला आता तो घट्ट मिठी मारून आता रडायला लागतो. ऋषिकेशची काळजी आता मिटलेली असते. सारंग तिथे खूप रडत असतो आणि तो ऋषिकेशला सांगतो की बरं झालं दादा तू आलात, नाहीतर माझ्या जीवाचं नक्कीच काहीतरी बरं वाईट. इतक्यात आता ऋषिकेश त्याला थांबवतो आणि सांगतो की सारंग, अरे वेड्या, तू माझा लहान भाऊ आहेस आणि तुला वाचवण्यासाठी मी नाही येणार असं शक्यच नाहीये. अरे मी चालू नाहीये फक्त, तर जानकी सुद्धा आली आहे आणि ती जिथे आता मेडिकल कॅम्प लागला आहे, काही लोक थोडीफार गंभीर जखमी झाले आहेत, त्या ठिकाणी जानकी शोध घेते आहे. परंतु तुला एक सांगू का सारंग, जेव्हापासून आम्हाला ही बातमी कळाली आहे तेव्हापासून घरचे सगळेजण आता खूप मोठ्या धक्क्यात आहेत. आईला तर आता ही बातमी ऐकून चक्कर आली होती आणि आता तुला लवकरात लवकर आईसमोर जावं लागेल. मी तुला घेऊनच जायला आलो आहे, चल, असं ऋषी सारंगला सांगतो. सारंग खूप रडत असतो. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की हे बघ सारंग, अरे मी आलो आहे ना, अजिबात रडू नकोस आणि काळजी करू नकोस. आईसुद्धा सुखरूप आहे आणि मी तिला सांगून आलो होतो की सारंगला परत घेऊनच आम्ही येऊ. तर त्यानंतर ऋषिकेश पटकन आता जिथे मेडिकल कॅम्प लागलेला असतो तिथे सारंगवरती ते उपचार करतो. त्याच्या डोक्याला मलमपट्टी करतो आणि त्यानंतर त्याला घरी घेऊन गेलेला असतो. तेव्हा आता सारंग जेव्हा सुमित्राला आई अशी हाक मारतोय तेव्हा सुमित्राचा ऊर भरून आलेला असतो आणि आपल्या सारंगला आपल्या नजरेसमोर पाहून सुमित्रा खूप खुश असते. तिची नानांची काळजी दूर झालेली असते आणि तिथे आता जानकी ऋषिकेशने त्यांचा शब्दही खरा करून दाखवलेला असतो. तर त्यानंतर नाना सुमित्रा तिथे सारंगला विचारतात की बाळा तू कसा आहेस? अरे हे काय अभद्र घडलं? तेव्हा आता सारंग सांगतो की आई तू काळजी करू नकोस. अगं ऋषिकेश दादा, जानकी वहिनी वेळेवरती आलो म्हणून तर मी वाचलो ना. अगं तुला माहिती आहे का, तिथे जेव्हा आता त्या ट्रेनचा अपघात झाला होता त्यानंतर त्या स्फोटामध्ये मी सगळी माणसं आता इकडे तिकडे फेकली गेली होती आणि त्या सगळ्यांमध्ये मी सुद्धा होतो. माझ्या डोक्यालाही मार लागला होता आणि आता तिथे काही लोक तर इतकी गंभीर जखमी होते की त्यांचे नातेवाईक वेळेवरती न आल्याने, त्यांच्यावरती वेळेवरती उपचार न झाल्याने काही लोकांचा तिथेच मृत्यू झाला. ते सगळं काही मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो, परंतु मला थोडीफार शुद्ध येत होत. अचानकपणे जर दादा तिथे आला नसता तर माझ्याही जीवाचं काहीतरी. तेव्हा आता सुमित्रा सांगते की नाही सारंग, असं अभद्र नाही बोलायचं आहे. अरे ही बातमी कळाल्यानंतर आमच्या जीवात जीव उरला नव्हता
ऐश्वर्याचा आता मोठा डाव फसलेला असतो, कारण ऐश्वर्याने जेव्हा आता सारंगच्या अपघाताची बातमी वाचलेली असते, ऐकलेली असते, त्यावेळी कारस्थानी ऐश्वर्याने आता विचार केलेला असतो की चला, आता माझ्या आयुष्यात जो व्यक्ती मला नकोच होता तो कायमचा तर निघून गेला आहे. आता मग मी रणदिवेंचं घर फोडण्यास मोकळी, आणि एकदा का रणदिवेचं घरची फोडाफोड केली की त्यानंतर माझा बदला पूर्ण होईल आणि मी माझ्या डॅडाच्या घरी जाईन. परंतु दोन्ही बाजूनी ऐश्वर्याची चितपट झालेली असते. ऐश्वर्या अगदी हरलेली असते. तर सुमित्राला आता जानकी ऋषिकेशचे उपकार वाटायला लागतात. तिथे जानकी सांगते की अय्या हो, हात का जोडताय तुम्ही आमच्यासमोर. तिथे आता सुमित्रा सांगते की नाही जानकी, अगं माझी चूक मला लक्षात आले आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये जेव्हापासून ऋषीला तुला सगळ्यांना सत्य समजलं आहे तेव्हापासून मी अगदी तुमच्यावरती संशय घ्यायला लागले होते. मला असं वाटत होतं की या घरात सक्क सावत्र असं होईल, परंतु नाही, माझे संस्कार जिंकले आहेत. तिथे तुम्ही दोघांनी माझ्या लाडक्या सारंगचा जीव वाचला आहे. ऋषिकेश सांगतो की अय्या ग, सारंग फक्त तुझाच एकटा नाही तर अख्ख्या घराचा लाडका आहे, आपला चांदोबा आहे ना तो. तेव्हा आता सुमित्रा हात जोडून जानकी, ऋषिकेश आणि इतकंच नाही तर तिथे नानांची सुद्धा माफी मागते की तिचं वागणं चुकलं होतं आणि तिची चूक तिला लक्षात आल्याने तिला घोर पश्चातापही होत होता. अखेर आता जानकी ऋषिकेशने वेळेवरती जाऊन सारंगाचा जीव वाचवून ऐश्वर्याचा डाव उधळून लावलेला असतो. आता या परत एकत्र आलेल्या रणदिवेंच्या कुटुंबाची कारस्थानी ऐश्वर्या फोडाफोड करणार का, की जानकीचा आता ढाल बनून तिच्या समोर उभी राहत रणदिवेंच्या घराला बांधून ठेवणार, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.